प्रवाशांशी संवाद अधिक सुलभ व्हावा, मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारामध्ये वापर वाढावा आणि महाराष्ट्राच्या भाषिक संस्कृतीशी रिक्षा चालकांची अधिक जवळीक निर्माण व्हावी या उद्देशाने परिवहन विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे। प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील अमराठी रिक्षा चालकांसाठी मराठी संवाद भाषा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत। कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अनुभवी प्राध्यापक आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली 4 दिवसांचे विशेष प्रशिक्षण सत्र राबवण्यात येणार असून रिक्षा चालकांना प्रवाशांशी नम्र, प्रभावी आणि आत्मविश्वासाने मराठीत संवाद साधण्याचे कौशल्य शिकवण्यात येणार आहे। दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या वाक्यरचना, ग्राहकांशी संवाद साधण्याची पद्धत, मराठी शब्दसंग्रह आणि भाषेचे मूलभूत ज्ञान यांची ओळख या प्रशिक्षणाद्वारे करून दिली जाणार आहे। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहभागी रिक्षा चालकांची मराठी संभाषण परीक्षा घेण्यात येईल। परीक्षेमध्ये यशस्वी ठरलेल्या चालकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे। ठाणे शहरात विविध राज्यांमधून आलेले रिक्षा चालक मोठ्या संख्येने कार्यरत आहेत। अशा परिस्थितीमध्ये प्रवासी आणि चालक यांच्यातील भाषेची दरी कमी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे। यामुळे प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळण्यासोबतच मराठी भाषेचा सन्मान आणि प्रसार होण्यास मदत होणार आहे।